सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. व्यवसायामध्ये मंदीमुळे आज तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांना काही सांगण्यापूर्वी तुम्ही नीट विचार करा, अन्यथा त्यांना वाईट वाटेल. तुम्ही शुभ कार्यामध्ये आज सहभागी होऊ शकता. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर त्याचा आज निकाल लागेल. मोठ्या आवाजामध्ये आज बोलणं टाळा, कारण समोरच्याचा गैरसमज होऊ शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आहे. जबाबदाऱ्या तुम्ही आज चांगल्या प्रकारे पार पाडाल. वरिष्ठ देखील आज तुमच्यावरती खुश राहतील. सरकारी कामामध्ये मात्र तुम्ही सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या निर्माण होतील. एखाद्या मित्राकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल. लोककल्याणाच्या कामामध्ये तुम्ही सतत पुढे जाल. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तुम्ही भावाचा सल्ला घ्या. आज प्रवास केल्यानं तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा धैर्य आणि शौर्यामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खरेदीला जाऊ शकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आज धीर धरावा लागेल, नाहीतर समस्या उद्भवतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या योग्यतेनुसार काम केल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांची बदली आज होऊ शकते. तुमच्या बोलण्यातील समस्येमुळे तुमचा आदर वाढेल. तुमचे जुने ऋण तुम्हाला फेडता येतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. नवीन काम सुरू केल्यानं ते तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू हे आपापसामध्ये भांडतील. कोणावरही तुम्ही आज विश्वास ठेवू नका. काम करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण वाढू शकतो. दिलेलं वचन पूर्ण करण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि शिवशंकराच्या पिंडीला जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. अचानक नफा मिळाल्यानं तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. गुंतवणुकीशी संबंधित काही बाबींमध्ये तुमची आवड ही वाढत जाईल. सेवाभावी कार्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. लहान चुका तुम्ही आज माफ कराव्यात. उत्पन्नातील रक्कम जमा करण्याचा तुम्ही आज प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहावं, अन्यथा आज अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी भांडण करणं प्रकर्षानं टाळावं लागेल, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कन्या राशीसाठी आनंदात जाईल. कामामध्ये देखील चांगली प्रगती करून तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्याल. तुम्ही तुमच्या पालकांसोबत फिरायला जाल. विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यातील स्थिरतेची भावना बळकट होईल. मुलं जबाबदाऱ्या पार पाडतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कामाचा ताण देखील कमी होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा असेल. प्रमोशन मिळाल्यावरती उद्धटपणा बिलकुल दाखवू नका. घराकडे लक्ष द्या. नूतनीकरणाचं काम तुमच्या घरामध्ये निघू शकतं. कामामुळे घरापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी विनाकारण ताणतणाव निर्माण होईल.
वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुम्हाला आज विजय मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वृश्चिक राशीसाठी उत्साहाचा दिवस असेल. पार्टनरशिपमध्ये काम करणं चांगलं राहील. वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळेल. तुम्ही मोठी डील फायनल करू शकता. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. प्रवासाला जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चढ उतारांचा असेल. आज तुम्हाला जोखमीचं काम करावं लागेल. अचानक प्रवासाला देखील तुम्हाला जावं लागू शकतं. ओळखीच्या व्यक्तींनी काही सल्ला दिला तर त्याचा नीट विचार करा. तडजोड न करता खाण्यापिण्याच्या सवयी बदला. पोटाशी संबंधित विकार तुम्हाला जळू शकतात. कुटुंबातील लोकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कोणत्याही अडचणीवरती तुम्ही सहज मात करू शकाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. व्यापारी लोकांसाठी एखादी डील फायनल होईल. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येईल. मित्रमैत्रिणींसोबत कोणत्याही विषयावरती तुमचे वाद होऊ शकतात. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका, नाहीतर मोठ्या आजाराला सामोरं जावं लागेल. महत्त्वाच्या कामासाठी केलेले प्रयत्न आज पूर्ण होणार नाहीत. कोणतेही वाहन तुम्ही आज सहज खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा पैसे जपून खर्च करण्याचा आहे. कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका, अन्यथा विश्वासघात होईल. कोणाकडूनही पैसे घेणं प्रकर्षानं टाळावं. कोणाशी वाद झाला असेल तर अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठं पद मिळाल्यानं आनंद होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईघाईने घेणं टाळा. अडचणी येऊ शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मीन राशीला आर्थिक लाभ होतील. आजचा दिवस नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांसाठी चांगला राहील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड जागृत होईल. आपल्या कामामध्ये गती राखून आपलं महत्त्वाचं काम तुम्ही वेळेत पूर्ण करा, अन्यथा अडचणी येतील. चतुराईनं तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला आर्थिक लाभ होतील. वडीलधाऱ्यांचा आदर राखा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा कपाळावरती लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे. मी श्री गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाचं आयुष्य सुकर हो. धन्यवाद.